आपल्याला बरेच प्रेक्षक हे एन-आर-आय आहेत. तर एन-आर-आयनी कशी गुंतवणूक करावी? एन-आर-आय बघितलं ना तर माझ्या अगदी क्लोज आहे. कारण का तुम्ही बघितलं तर माझा एक्सपिरियन्स जो आहे हा आय हॅव डन इंजिनिअरिंग इन कम्प्युटर्स आणि त्याच्यानंतर 6 वर्ष विथ मायक्रोसॉफ्ट ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. सो आता इथे ना क्लायंट्स खूप लिंक करतात. कारण का कसं आहे बरेच 350 एन-आर-आय क्लायंट्स आज आम्ही मॅनेज करतो आहे. सगळ्या प्रांतातल्या कुठल्या आम्ही ऑफिसमध्ये नेहमी मुलं म्हणतात की आज आपण नॉर्वेला जाऊन आलो, आज ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो, आज आपण दुबईला जाऊन आलो. कारण का तेवढे क्लायंट्स आमच्याशी कनेक्ट करतात. आणि त्यांची टॅक्सेशन पण वेगळं असतं. वेगळे असतात. आता त्याच्यात आम्ही मास्टरी केलेली आहे. तर आता काय होतं, एन-आर-आयकडे पैसे नसतात का? तर नक्कीच असतात. कारण का पगार चांगला असतो, एक्सपॅट्स असतात. तर पगार हा असतो. पण एवढे कन्फ्युज्ड असतात. पहिलं कन्फ्युजन म्हणजे काय, माझा जॉबच टिकेल की नाही. सेकंड काय, मला परत इंडियातला यायला लागलं तर. थर्ड काय, मी इंडियात आल्यावर कसा स्थायिक, मला तर ट्रॅव्हल करायचीच माहिती नाही, इन्फ्रास्ट्रक्चर एवढं बॅड आपलं, कसं करणार मी मॅनेज. मग इथे अर्ली रिटायरमेंट आलं. नंतर मी समजा कुठल्या अकाउंटमधनं करू, एन-आर-ओ करू का एन-आर-ई करू. त्याच्यानंतर काय प्रश्न, तर मला टॅक्स जर का मला पैसे परत पाठवायचेत आपल्या कंट्रीमध्ये तर मी कसं करू, मी कुठे स्थायिक होणार. असे एन नंबर ऑफ प्रश्न असतात ह्या लोकांसमोर. आणि मग तिथे जेव्हा ते मॅडम फिर कैसे म्हणजे कसं करणार मी. पहिलं तर मी सांगते, आधी आपल्याला पुढे जाऊन ना कुठेही राहिलो ना तर पैसे लागणार आहेत. इट हॅज टू बी रिटायरमेंट, इट हॅज टू बी किड्स एज्युकेशन, वेदर इट इज इन UK, US ऑर इट इज इन इंडिया. कुठेही आपण स्थायिक झालो ना शेवटी आपल्याला पैसे लागणार आहेत. बरोबर. सो पैसे आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. आपण कुठे राहतो हे महत्त्वाचं नाही, पैसे कसे मल्टिप्लाय करतो हे परत परत मी सांगणार लोकांना की हे जमलं पाहिजे. एकतर एन-आर-आयनी जे इंडियाचे फंड्स असतात त्यांचे, जे इंडियन म्हणजे LICची मॅच्युरिटी असू शकते, घर विकलेलं असू शकतं, FDमधले पैसे असू शकतात, ते NRO अकाउंट्समधनं ते इन्व्हेस्ट करतात. आणि जे बाहेरून पैसे पाठवतात ते NRE इन्व्हेस्टमेंट्समध्ये कन्सिडर होतात. आता लोक म्हणतात मी तर तिथे बसलो, मी इन्व्हेस्टमेंट कशी करणार. तर आजकाल इतकं सोपं झालं आहे KYC करणं आणि अक्षरशः 24 तासात लोकांचे अकाउंट्स ओपन होत आहेत आणि क्लायंट्स इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे देर आर सो मेनी क्लायंट्स हू हॅव की मॅडम मला तर जमलंच नाही, इतके वर्ष प्रयत्न करतो आहे आणि वी स्टार्टेड द इन्व्हेस्टमेंट इन 24 hours. आधी कसं व्हायचं माहिती आहे, लोकांना फक्त NRE, FD, FCNR अकाउंट्स असे दिसायचे. नंतर आता थोडे म्युच्युअल फंडचा सपोर्ट घ्यायला लागलेत. आत्ता रिसेंटली देर आर सो मेनी चेंजेस फॉर द NRIs. हे लोकांनी हे प्रोडक्ट्स ऐकलेले पण नाही आहेत. जसं झालं आता PMS बऱ्याच जणांनी ऐकलं आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. बट AIFs, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स, SIFs, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स. नंतर तुमचे गिफ्ट सिटीमधनं रूट होत आहेत. गिफ्ट सिटी म्हणजे अहमदाबादला एक फिनटेक सीट आहे आणि त्याच्यातनं ना इफ NRI इन्व्हेस्ट वाया दॅट गिफ्ट सिटी मोड इन टू म्युच्युअल फंड्स ऑर AIFs, त्यांना इंडियात टॅक्सेशन लागत नाही. आता हा किती मोठा इम्पॅक्ट आहे. जसं आता UAE कंट्री आहे, त्याला तुम्हाला टॅक्सेशनच नाही आहे. सिंगापोर आहे, मिनिमम टॅक्सेशनवर बसलेली कंट्री आहे. म्हणजे तुम्ही इंडियातले पैसे इझिली तुम्ही रिपॅट्रिएट करू शकतात, त्याच्यावर टॅक्सेशन नाही. तुम्ही तुमच्या तिकडच्या डॉलर अकाउंट्समधनं इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो देर इज सो मच ऑफ फ्लेक्झिबिलिटी. मग तुम्हाला हे रुपी डेप्रिसिएशन हे सगळं ना हे नंतरच्या गोष्टी झाल्या. पण म्हणजे तिकडे बसून ते इकडे इन्व्हेस्ट करतील. ते डॉक्युमेंटेशन वगैरे थोडंफार होतं, बट वी आर सिटिंग फॉर दॅट टू हेल्प देम आउट विथ दॅट. सो ते तुम्ही मॅनेज करून घेतो आम्ही. येस, दे शुड जस्ट स्टार्ट इट, टेक इट देअर. आणि बिलीव्ह मी, म्हणजे दिवसाला 2 ते 3 NRI आम्हाला कॉल्स असतात की मॅडम म्हणजे तुम्ही आम्हाला गाईड करू शकाल का. आमच्या नाही तर इथे काही बेस नाही आहे. आत्ता एक केस आलेली माझ्याकडनं, त्याच्यावरनं सांगते, म्हणजे ते ऐकत पण असतील आपला पॉडकास्ट. तर ते US होते, त्यांची आई इकडे आहे आणि त्यांचे वडील वारले. बँकेत भयंकर प्रयत्न चाललेले की ते ट्रान्समिशन प्रोसेस सगळी करावी, पण ते वेर हिअर फॉर 45 days, त्याच्यात काही ते झालं नाही आणि दे लेफ्ट आउट. आणि मग कुठून तरी पॉडकास्टमधनं वगैरे त्यांचं प्रोफाईल आलं त्यांच्यासमोर. ते कॉल्ड मी की मॅडम माझी आई आहे ना ऑलमोस्ट 82 yearsची आहे आणि आय वॉज देअर बट आय कुड नॉट कॅरी आउट द ट्रान्झॅक्शन्स, कारण का बँक जे सांगते 1 आठवडा वगैरे तसं काही होत नाही. नो बडी रेस्पॉन्स टू अस. तर मी म्हटलं बरं, गिव्ह मी अ चान्स, लेट्स सी हाऊ इट गोज. आम्ही ते सगळं पूर्ण प्रोसेस वगैरे करून घेतली. आधी तर आई OTP द्यायला पण घाबरायची, कारण का आजकालचे स्कॅम्स. मग माझ्या मुलांना अंधेरीला जावं लागलं, ते सगळं डॉक्युमेंटेशन करावं लागलं. आणि यू वोंट बिलीव्ह 15th डेला सगळा पोर्टफोलिओ वी कुड एक्झॅक्टली मॉनिटर आणि माझे क्लायंट्स पण मॉनिटर करतात. सो मग हा जो विश्वास आहे ना, हा जेव्हा 1 point ऑफ कॉन्टॅक्ट होतो ना, तेव्हा तुम्हाला बँकेच्या RMsवर कसं रिलाय करता येईल. तिथे प्रोफेशनल लागतात. येस, तिकडे बसून त्यांचा हे कंट्रोल करणं कठीण जातं. बरोबर आहे. आणि मग तिथे विश्वास पण बघतो. आणि मला हा वर्षभर नको आहे क्लायंट, मला किती वर्ष नातं ठेवायचं त्याच्याशी.
ॲटलिस्ट 3-4 डिकेट्स. आता 15 वर्ष तर माझी ह्या फील्डमध्ये झालेलीच आहे. माझी मुलगीसुद्धा या फील्डमध्ये येते. सो आय विल मेक शुअर दॅट माझ्या आणि क्लायंटचे रिलेशन तेवढे Continuity. लॉंग राहिले पाहिजेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.